विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी आरएसएस दक्ष, विजयानंतर भाजपचा मुख्यमंत्री असावा या दृष्टीने संघाची रणनीती। एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, संपात सहभागी न होता तातडीनं कामावर रुजू व्हा, कोर्टाचे आदेश। संप मिटवण्यासाठी सरकारनं योग्य पावलं उचलण्याच्याही सूचना। एसटी कृती समितीची उदय सामंतांसोबतची बैठक निष्फळ, तोडगा न निघाल्यानं एसटी कर्मचारी संपावर ठाम। मुख्यमंत्री शिंदेंच्या आजच्या बैठकीत निर्णयाची शक्यता। मालवण पुतळा प्रकरणातील फरार आरोपी वर्षा बंगल्यात तर नाही ना, राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप। तर हिम्मत असल्यास राऊतांनी आरोपींना शोधायला यावं, शिंदेंचं आव्हान। जागा वाटपावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक, 60 पेक्षा जास्त जागा लढवण्यावर बैठकीत चर्चा। महायुतीत दादांच्या राष्ट्रवादीला किती जागा अधिक मिळणार याकडे लक्ष। भाजप नेत्या पंकजा मुंडे आज पुणे दौऱ्यावर, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। आढावा बैठकीनंतर पंकजा मुंडे मीडियाशी संवाद साधणार। आदित्य ठाकरे संजय राऊत आज मराठवाडा दौऱ्यावर, पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नांदेड दौऱ्यावर, सायंकाळी 4:30 पर्यंत नांदेड विमानतळावर आगमन झाल्यानंतर हुजूर साहिब गुरुद्वारा येथे भेट देणार। जनशताब्दी तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेस 30 सप्टेंबरपर्यंत ठाणे आणि दादर पर्यंतच धावणार। गणेशोत्सव काळात प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता। राज्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 1,70,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, तर विदर्भात 97,652 हेक्टरवरील पिकं मातीमोल।